आज आपण पाहतोय सासू सुनेचं भांडण आहे घरामध्ये, पण आताच्या सासवांना थोडंसं हात जोडून समजावून सांगेल मी, 2024 मध्ये सासूनं सुनबाईला डुसपूस करायचं नाही, कारण आताचा काळ सासूचा रिकाम्या जागा पटपट भरत झाला. आताचा काळ सासूचा काळ कुणाचा आहे? आता इकडूनच आवाज येतो जास्त. काळ सुनेचा आहे. थोडंसं शहाणं व्हावं माणसानं, समजदार व्हावं, काळानुसार माणसानं बदललं पाहिजे. पूर्वीची गोष्ट वेगळी होती. पूर्वीची सासू म्हणजे वाघीण होती, वाघीण. तिनं एक डरकाळी फोडली की सारं घर शांत होत होतं. फॅन सुद्धा लावायची गरज नाही, AC पेक्षा थंड व्हायचं घर. का? पूर्वीची सासू वाघीण होती. आताची सासू वाघीण नाही, वाघाची मावशी आहे. वाघाची मावशी माहिती आहे ना, म्याव. काळ बदलला, काळानुसार माणसानं समजदार झालं पाहिजे. पूर्वीचा काळ वेगळा, आताचा काळ वेगळा. आता सासू होणं हीच गोष्ट भाग्याची आहे, नाही तर लवकर सासूच होत नाही. आता उगीच फोन लावतात, अक्का आहे का एखादी पोरगी? अक्का म्हणतात माझे 4 पोरं राहिले, तुला कुठून पाहू? सासू होणं ही गोष्ट भाग्याची आहे. आताच्या काळामध्ये सासूनं सुनबाईला डुसपूस करायचं, रिकाम्या जागा भरत चला पटपट. सासूनं सुनबाईला डुसपूस करायचं, तिला टाकून बोलायचं, तिला पाण्यात पाहायचं, तिला पाण्यात पाहायचं, तिनं भाजीला शेंगदाणे किती टाकले, तेल किती घातलं पाहायचं नाही. सुनबाईच्या माहेरचे आल्यानंतर रात्री 2 वाजता उठून त्यांच्या पिशव्या तपासायच्या. याच्यातला एकही प्रयोग तुम्ही 2024 मध्ये करायचा नाही. तुम्ही एकच करा, हातात जपाची माळ घ्या आणि सून दिसली तरच म्हणा माझ्या सुनासारखी सून अख्ख्या श्रीगोंद्यात नाही, एवढंच म्हणा. दुसरं काहीच बोलू नका तुम्ही. नाही तुम्हाला सकाळी 9 वाजता तुपातला शिरा भेटला तर मग मला बोला, पण हे वरमच कळत नाही. उगीच तिला बोटं मोडून शिव्या द्यायच्या, तिला काहीतरी बोलायचं असलं करू नका. काळ बदललाय आता, थोडंसं समजदार व्हावं माणसानं. आताच्या काळामध्ये फक्त सुनाचं कौतुक करा, फक्त कौतुक करा. तुमची सून तुम्हाला फुलासारखं सांभाळेल, म्हातारपण सुखात जाईल. पण सांगू तुम्हाला, या कीर्तनात बसलेल्या बिचाऱ्या सगळ्या ह्या सासवा आहेत ना, ह्या सगळ्या समजदार आहेत बरं. इथली कीर्तनात बसलेली ही प्रत्येक सासू सुनेवरती प्रेम करते, मुलीपेक्षा जास्त. तुम्हाला प्रश्न पडला असेल हे मला कसं काय कळालं? हे कीर्तनात बसलेल्या सासवांच्या तब्येतीवरून कळालं मला. तुमच्या गुटगुटीत तब्येती, सफरचंदासारखे गाल, तुम्हाला फक्त सून प्रसन्न आहे. बरं तुम्ही काय साळवंदीवीला आल्या असता जर घरात सुनाचं तुमचं भांडण असतं तर? तुम्ही इथं मोकळ्या मनाने नवरात्र साजरा करताय म्हणजे सून तुमच्यावर प्रसन्न आहे, हा त्याचा अर्थ आहे. म्हणून माझ्या ताईंनो, घरातलं सासू सुनेचं भांडण ज्या दिवशी संपल त्या दिवशी नवरात्र साजरा होईल. मी फक्त सासवांनाच सांगणार नाही तर सुनबाईला सुद्धा सांगणार आहे. सासूनं सुनेमध्ये लक्ष्मी पाहावी आणि सुनबाईनं सासूमध्ये आई भगवती पाहावी. दोघींनी प्रेमानं परिवारामध्ये राहावं. ज्या घरामध्ये सासू सुनेचं प्रेम आहे त्या घरामध्ये इंद्राची संपत्ती, कुबेराची संपत्ती आणि इंद्राचं ऐश्वर्य त्या घरामध्ये नांदत असतं, हे समजून घेतलं पाहिजे. सुनेनं सुद्धा जबाबदारीनं राहायचंय. तुमच्या वडिलांनी तुम्हाला शिकवलंय, 1 लाख रुपये पगार कमावताय तुम्ही, मान्य आहे आम्हाला. तुम्ही खूप विद्वान आहात, तुम्ही खूप शिकलेले आहात, पण तुमच्या ज्ञानाचा उपयोग, सुनबाईला सांगते, सुनबाई ऐका, तुमच्या ज्ञानाचा उपयोग एका घराची 2 घरं करण्यासाठी करू नका, घर जोडण्यासाठी करा. तुमच्या माहेरचा झेंडा फडकल, माहेरचं कौतुक होईल. अरे काय सोन्यासारखं लेकरू घडवलं त्या आई वडिलांनी. जोपर्यंत घरामध्ये गोडवा नांदू शकत नाही तोपर्यंत माणूस सुखी राहू शकत नाही. लक्षात घ्या, संसारातल्या अडचणी संपल्याशिवाय परमार्थ सुद्धा नीट माणूस करू शकत नाही. म्हणून जगणं अगोदर शिका, परमार्थ आपोआप तुमचं जगणंच परमार्थ होईल नंतर. तर या नवरात्राच्या माध्यमातून उद्देश एकच आहे की आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये खरा नवरात्र आपल्याला साजरा करायचा आहे, खरा नवरात्र. माझ्या ताईंनो, माझ्या दादांनो, स्त्री ही सामान्य नाहीये. ऐका, तुमच्यामध्ये खूप मोठी ताकद आहे. नारी की निंदा मत करो यारो, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए शूक भीष्म हनुमान.
स्त्री सामान्य नाहीये. तिला अबला म्हणू नका, ती सबला आहे. तिला अशक्त म्हणू नका, ती सशक्त आहे. माझी माता माऊली जेव्हा हातात पुस्तक घेते ना, तेव्हा तीच तर सरस्वती असते. जेव्हा तुम्ही हातात पुस्तक घेता तेव्हा तुम्ही सरस्वती असता. जेव्हा तुम्ही घरातल्या लोकांना पक्वान्न तयार करून खाऊ घालता तेव्हा त्या घरातली अन्नपूर्णा तुम्हीच असता. जेव्हा घरातल्या लोकांना आजारी पडलं असताना तुम्ही कपाळावरती मिठाच्या पट्ट्या घालता त्यावेळेला त्या घरातली रेणुका तुम्हीच असता. आणि राशीचं माप ओलांडून ग्रहप्रवेश करताना त्या घरची लक्ष्मी तुम्हीच असता. घरावर जर संकट आलं तर सगळ्यात पुढे जेव्हा तुम्ही जाताना तेव्हा त्या घरातली दुर्गा तुम्हीच असता. आपण सामान्य नाहीये. प्रचंड ताकद आहे एका स्त्रीमध्ये. स्वतःला कमजोर समजू नका, कमी समजू नका. पृथ्वीमध्ये जी ताकद आहे ती एका नारीमध्ये ताकद आहे. आणि प्रसंगानुसार आपण आपल्या शक्तीचं प्रदर्शन केलं पाहिजे. आपल्या शक्तीचं प्रदर्शन घरातले गाडगे फोडण्यासाठी करू नका. आपल्या शक्तीचं प्रदर्शन यांना अपमानित करण्यासाठी करू नका. तुम्ही शक्ती असाल तर हे तुमच्या जीवनातले शिव आहेत. शिव आणि शक्ती जेव्हा एकत्र राहतात ना तेव्हा त्या ठिकाणी मोठं वैभव उभं राहत असतं. म्हणून समजून घेतलं पाहिजे आपण की आपल्याकडे भगवान परमात्मानं जे दान दिलेलं आहे त्या दानाचा, त्या गुणाचा, त्या ज्ञानाचा, त्या बलाचा, त्या शक्तीचा आपण प्रत्येकानं सन्मान केला पाहिजे. हा सन्मान ज्या दिवशी प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक पुरुष करेल त्या दिवशी खरा नवरात्र आपल्या जीवनामध्ये साजरा होईल. विठ्ठल विठ्ठल ऐका. तर नवरात्राबद्दलची काही महत्त्वाची माहिती, नवरात्र म्हणजे काय तो तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. वेळेची मर्यादा आहे, आपल्याला वेळेमध्ये काही गोष्टी पूर्ण करायच्या. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज महान साधू आहेत. त्यांचं नाव घेतलं असता यमाला थरकाप सुटतोय. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. जगद्गुरु तुकाराम महाराज महान साधू की ज्यांचं नाव ऐकलं असता यमाला सुद्धा थरकाप सुटावा. ज्यांच्या मागे पुढे विश्वाच्या मालकानं फिरावं. ज्यांनी वारकरी संप्रदायाचा कळस हा मान मिळवावा. एवढंच काय, ज्यांच्या पायवाटेनं सुद्धा विठ्ठलाचं भजन करावं असे महान साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्याबद्दल किती बोलावं काय बोलावं. अखंड पंढरपूरची वारी पिढीजात परंपरा त्यांनी सांभाळली. बरीच लोक घरात असे जन्माला येतात की ते आपल्या घराच्या परंपरा सांभाळतात आणि काही नग असे जन्माला येतात की ते परंपरा मोडीत काढतात. पण जगद्गुरु तुकाराम महाराज माझ्या वडिलाची मिरासिगा देवा पंढरपूरची वारी महाराजांनी वडिलोपार्जित ती जपली आणि पंढरीला निघाले. महाराजांचे कितीतरी प्रमाण आहेत. जन्मासी येऊनी पहारे पंढरी, जन्मासी येऊनी पहारे पंढरी. मग ती पंढरपूरची वारी जगद्गुरु तुकोबारायांची पंढरपूरला निघाले. पंढरपूरला जातात, देहू गावाला येतात. त्यांच्या भक्तीचं कर्ज एवढं झालं की भगवान परमात्माची मान खाली गेली. आज देवाची मान उंच होत नाही. तुकोबारा विचार करतात माझं काही चुकलंय का, देवाची तब्येत बरी नाही का, देव माझ्यावर रुसलाय का, रुक्मिणी आईचं याचं काही भांडण झालं की काय. तुम्हाला प्रश्न पडेल देवाचं रुक्मिणी आई साहेबाचं भांडण होतं का. जशी तुमची भांडणं होतात तशी त्यांची पण होतात. आणि पंढरपूर हे भांडणातून तर साकारलेलं आहे. रुक्मिणी आई साहेब द्वारकेहून जे रुसून निघाल्या, मला सांगा महिला रुसल्यानंतर कुठे जातात तो. बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. आमच्या महिलांना माहेर फार प्रिय असतं. सासरचं खायचं आणि माहेरला गायचं. सासरचं खातात आणि माहेरचं कौतुक करतात. माहेरची फार ओढ असते. महिला रुसल्या की माहेरला जातात. आपली रुक्मिणी माता रुसली आणि जेच का द्वारकेहून निघाली गुजरातमधून ते महाराष्ट्रात आली. महाराष्ट्र हे रुक्मिणी आई साहेबांचं माहेर आहे. अमरावतीच्या बाजूला कौंडिण्यपूर आहे, ते महाराष्ट्रातला भाग आहे तो. तर तिथे रुक्मिणी आई साहेब त्यांचं ते माहेर
म्हणजेच महाराष्ट्र त्यांचं माहेर आहे. आल्या इथे पंढरपूरच्या बाजूला तिथे, आणि लोहदंड क्षेत्रामध्ये मा तिथे रुसून बसली. रुसवा काढण्यासाठी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आले. म्हणजे यांच्या भांडणातून, रुसव्या फुगव्यातून पंढरपूर उभं राहिलेलं आहे. मग तुकोबारांना प्रश्न पडला की देवाची तब्येत बरी नसेल का, रुक्मिणी आई साहेबांचं देवाचं काही भांडण झालं असेल का, जवळ जाऊन विचारावं, देवा रुसलास का? कागा रुसलासी कृपाळू बहारी, कृपाळू बहार. देवा रुसलास का? काही चुकलंय का माझं? नाही तुकोबाराया, तुमच्यावर आम्ही रुसावं एवढा आमचा अधिकार नाही. पहा, विश्वाचा मालक काय म्हणतो, तुमच्यावर रुसण्याचा अधिकार मला नाहीये. तुम्ही आमच्यावर रुसले तर आम्ही घाबरून जातो. म्हणजे भक्ताच्या भक्तीची ताकद एवढी. देव रुसला तर आम्ही घाबरून जातो. देव कोपला का, देव रुसला का, पण देव घाबरावा अशी भक्ती माणसानं जीवनामध्ये करावी की देवाला भयकाप सुटला पाहिजे, माझा भक्त रुसला की काय माझ्यावर. भगवान म्हणतात, तुकोबाराया मी तुमच्यावर रुसलो नाही. मग देवा खाली मान घातली, रुसलो नाही, माझ्या मानेवर वजन आहे. कशाचं वजन आहे? म्हणे तुमच्या पिढीजात भक्तीचं वजन आहे. मग देवा ते तुमची मान सरळ होण्यासाठी काय करावं लागेल? म्हणे ते वजन काढून घ्यावं लागेल. कसं काढू? म्हणे काहीतरी मागा. देवा काही मागणे हे आम्हानुचित, काही मागणे हे आम्हानुचित. मागणार नाही देवा, मागणं माझ्या परंपरेत शिकवलेलं नाही, आणि माझी परंपरा, माझी रीत मी मोडणार नाही. परिवारात असे काही लेकरं जन्माला येतात की ते परंपरा सांभाळतात, परंपरा मोडत नाहीत. तुकोबाराय म्हणतात, मागणं माझ्या परंपरेत नाही, माझ्या अगोदरच्या 7 पिढ्यांनी मागितलं नाही, मी मागणार नाही. भगवान म्हणतात, का बरं मागणार नाही? म्हणे माझी ती परंपरा आहे. परंपरा? आणि का तुमची परंपरा तुम्ही मोडत नाही? म्हणे देवा भलेही मी राम नाही, पण नावाचा तुकाराम आहे. माझं बोलणं तुम्हाला कळल, पण कधी. तुकोबाराय म्हणतात, रामानं त्यांची परंपरा मोडली का? रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. रामानं स्वतःची परंपरा मोडली नाही, तो राम तर मी नाही, पण नावाचा तुकाराम तर आहे, म्हणून मी माझी परंपरा मोडणार नाही. काही मागणे हे आम्हा अनुचित. असं करू नका तुकोबाराया, काहीतरी मागा. मानेवरचं वजन कसं कमी होणार? ठीक आहे देवा, तू म्हणतोस माग, तर या जगात अद्भुत मागेन मी. काय मागेन? अभंगाचं पहिलं चरण. दान देगा दे